भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते याचा पुनरुच्चार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केला। मात्र मुंडेंनी मंत्रिपदाची अट ठेवली होती। मंत्रिपद न दिल्यास नागपूरचे दोघं मला निवडून येऊ देणार नाहीत असा दावाही मुंडेंनी केल्याचं खळबळजनक वक्तव्य चव्हाणांनी केलंय। त्यामुळे नागपूरमध्ये भाजपचे ते दोन नेमके नेते कोण याची जोरात चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर आपण मुख्यमंत्री असताना मुंडे आणि अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या आणि सोनिया गांधींनी गोपीनाथ मुंडेंच्या प्रवेशाला परवानगी दिली होती। मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विरोधी पक्षातल्या खासदाराला आपल्याकडे घेऊन मंत्री करणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे हा प्रवेश झाला नाही असा दावाही चव्हाणांनी केलाय। त्यामुळे भाजपमधून नेमक्या काय प्रतिक्रिया यावर येतात पाहणं महत्त्वाचं आहे। त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला। मी मुख्यमंत्री असतो गोपीनाथ आमचं सगळं ठरलं। सोनिया गांधींची परवानगी घेतली, त्यांनी माझ्याकडे मत मागितली की मला राजीनामा द्यावा लागेल, मला खासदारकीचा, मला मंत्री करा, कारण मला निवडणूक लढावी लागेल। कॅबिनेट मंत्री तर एकदम शक्य होईल, कारण त्यामुळे राज्यमंत्री स्वतंत्रपणे करता येईल। आमचं सगळं ठरलं, ते गुप्तपणे आले। तर गोपीनाथ मुंडेंच्या निष्ठेबद्दल सवाल उपस्थित करणं योग्य नाही अशी टीका भाजपच्या नेत्यांनी केली आहे। नेमकं काय म्हटलंय भाजप नेत्यांनी ते बघूया। की एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर त्याचं खंडन जेव्हा करता येत नाही त्या व्यक्तीला, अशांच्या संदर्भामध्ये त्यांच्या निष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे काही मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की पृथ्वीराज चव्हाण साहेबांसारख्या एका मोठ्या नेत्याला हे शोभणार नाही आणि योग्यही नाही। स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत नेते होते। त्यांनी कधीही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असं सांगितलं नाही। शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये राहणारे निष्ठावंत नेते म्हणजे गोपीनाथजी मुंडे। आता दुर्दैवानं मुंडे साहेब आज हयात नाहीत आणि त्यांच्या पश्चात अशा पद्धतीनं मुंडे साहेबांच्या निष्ठेवर शंका घेणं अतिशय चुकीचं आहे। त्यांच्याबद्दल अशी वक्तव्य करू नये। या संदर्भामध्ये मंत्री पंकजा मुंडे यांचीही प्रतिक्रिया आलेली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते बघूया। करू ते कामातून उरलं पाहिजे अशा भावनेने मुंडे साहेबांनी आमच्यावर संस्कार केलेले आहेत, तर ते करतोय, प्रयत्न करतो। मात्र एकंदरीत जर बघितलं आज राज्याच्या राजकारणामध्ये आज पृथ्वीराज बाबांनी देखील एक वक्तव्य केलं की मुंडे साहेब हे काँग्रेसमध्ये येणार होते, तशी बैठक देखील झालेली होती। अहमद पटेल यांनी त्यांच्या बैठका झाल्या, आता काय करायचं त्याबद्दल? आता त्याचा एव्हिडन्स, त्याचं काही सिग्निफिकन्स नाही। मुंडे साहेब आता हयात नाही आहे, त्यामुळे आता त्यांच्याविषयी काही आता वक्तव्य आम्ही करणं जे तिथे उपस्थित नाही ते उचित नाही आणि त्याचं आता औचित्य नाही। असं काही तुमच्या काय करणार आहे तुम्ही? त्याचं आहे का? एवढा विकास घालवला का? 500-600 कोटी आले नसणाऱ्या माणसाचं वक्तव्य आज नेतृत्व। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।